नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तेच शाबू बगर खाऊन कंटाळा आलेला आहे आणि तेलकट पण कमी खायचं असेल तर आज मी तुम्हाला एक असा पदार्थ बनवणार आहे की कमी तेलापासून स्वादिष्ट आणि चविष्ट लागेल. अगदी 2 वस्तूपासून बनवलेला आहे. तर उकडून घेतलेले 2 बटाटे आहेत, 1 वाटी साबुदाणा, भिजवलेला साबुदाणा आहे. मी 5 ते 6 तास साबुदाणा भिजवलेला आहे. कोथिंबीर, अद्रक आणि हिरवी मिरची, 3 ते 4 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेले आहेत आणि थोडंसं अद्रक. तुम्हाला जर उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि अर्धी वाटी शेंगदाणा कूट. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. थोडीशी लाल तिखट टाकले आहे आणि चवीनुसार सैंधव नमक घातले आहे. उपासाला सैंधव नमक चालते म्हणून ते घातले आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही अशा पद्धतीने हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. अगदी कमी तेलात व्यवस्थित आणि चवीला पण छान लागतो. आता हा गोळा बनून तयार झाला आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. अगोदर हाताला तेल लावून घ्यायचे आणि छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता मी अशा प्रकारे सर्व गोळे बनवून घेत आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता माझे गोळे तयार झालेले आहेत. आपण गॅसवर एक पॅन ठेवू. त्यात एक कढीपत्त्याचं पान टाकलेलं आहे. वरून थोडंसं तेल घालू. तुम्हाला जर कढीपत्ता उपवासाला चालत नसेल तर तुम्ही घालू नका. चवीला खूप छान लागतो. पण अशा प्रकारे एकदा करून बघा. अगदी कमी तेलात आणि खूप छान आप्पे तयार होतात. आणि उपवासाला तेच साबुदाणा भगर खाऊन कंटाळलेला असतो म्हणून असं काहीतरी वेगळं करून खायचं. आणि बाहेर हॉटेलात जाण्यापेक्षा, ठेल्यावर जाण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण घरच्या घरी जर केलो तर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण खूप आवडीने खातात आणि नवीन पदार्थ आपल्याला खायला मिळतो. आता याला आपण झाकून ठेवू 5 मिनिटासाठी. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की माझे पदार्थ कसे होतात. तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे कमेंट आले तर मी त्याच्यापेक्षा छान व्यवस्थित आणखी काय पदार्थ बनवेन. आणि तुम्हाला कुठला पदार्थ बनवून पाहिजे असेल तर ते तुम्ही पण नक्की कळवू शकता. मी तो पदार्थ बनवून दाखवेन. अशा प्रकारे हे आपले साबुदाणा आप्पे एक बाजूनं 5 मिनिट झाले की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहे. आणि गॅस अगदी मंद ठेवायचा. मंद गॅसवर आतून पण खूप शिजून कुरकुरीत होतात आणि आतूनपर्यंत शिजून निघतात. जर आपण मोठा ठेवला तर करपतील आणि आत कच्चे राहतील. म्हणून गॅस बारीक ठेवून एक 10 मिनटं झाकण ठेवून करून. आता आपले हे साबुदाणा आप्पे एकदम रेडी झाले आहेत. एकदम कुरकुरीत आणि छान झालेले आहेत. ते तुम्ही सॉसवर किंवा खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी कशासोबतही खाऊ शकता. मी सॉससोबत देत आहे. माझ्या मुलांना सॉससोबत छान लागते म्हणून मी सॉससोबत ठेवले आहे.